नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार असून केंद्र सरकारने फळ पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. या संदर्भातील परिपत्रक केंद्राने जारीसुद्धा केलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, कोकण विभागातील आंबा, काजू आणि उर्वरित महाराष्ट्रातील संत्रा पिकासाठी फळ पीक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2025 असा होता. पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे मित्रांनो. दरम्यान कोकण व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातील आंबा पिकासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2025 असा आहे. पण कोकणातील शेतकऱ्यांना 1 महिना आधीच फळ पीक विमा भरावा लागत होता. पण कोकणातील शेतकऱ्यांना फळ पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी केंद्र शासनाने दिनांक 15 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ही मुदतवाढ भारतीय कृषी विमा कंपनीकडे असलेल्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी लागू राहणार आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो, भारतीय कृषी विमा कंपनीकडे असलेल्या जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा व रत्नागिरी या जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीने मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने तेथे ही मुदतवाढ लागू राहणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे फळ पीक विमा अर्ज भरणे बाकी असेल अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो, विमा अर्ज करण्यासाठी आता सरकारने ॲग्रिस्टॅग अंतर्गत शेतकरी नोंदणी बंधनकारक केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता फार्मर ID असल्याशिवाय मुदतवाढ मिळणार नाही. पीक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला बातमी महत्त्वाची वाटल्यास चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.